रेकॉर्डिंगमध्ये काही व्यत्यय आला, त्यामुळं थोडं रेकॉर्डिंग थांबवण्यात आलं. आपला विषय चाललेला आहे, सुग्रीव श्रीरामचंद्र प्रभूची स्तुती करत आहेत. सुग्रीवाला कळून चुकलं की हे रामचंद्र प्रभू म्हणजे राजकुमार नाही आहेत, हे परमात्मा आहेत. आणि सुग्रीव श्रीरामचंद्र प्रभूची स्तुती करत आहेत. ते काय म्हणतात बघा. त्वाम प्राप्य मोक्ष सचिवम प्रार्थये अहम कथम भवम. म्हणजे हे प्रभू, तुम्ही मोक्षदायक, मोक्ष देणारे, तुम्ही ज्यावेळेस मला प्राप्त झालात, मग मी या संसारिक गोष्टीची काय इच्छा करू. परमात्मा ज्यावेळेस प्राप्त होतो, मग संसारिक गोष्टीची काय इच्छा करायची. आता अहम देवदेवेश न कांक्षे अन्यत प्रसिद्ध मे. ते काय म्हणतात, अतः अहम देवदेवेश ना कांक्षे अन्यत प्रसिद्ध मे. आता ते काय म्हणतात, म्हणून मी तुमच्याशिवाय अन्य कोणाची इच्छा करीत नाही. तुम्ही मला प्राप्त झालात, तुमच्याशिवाय मला आता कोणाची इच्छा नाही. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. पुढे आणखीन सुग्रीव काय म्हणतात, तततिष्ठतु मनो राम त्वयि न अन्य मे सदा, न अन्यत्र मे सदा. तततिष्ठतु मनो राम त्वयि न अन्यत्र मे सदा. हे रामा, हे श्रीरामा, माझे मन तुझ्या ठिकाणी राहू दे, ते अन्यत्र कुठेही जाऊ नये. मला आता संसाराची सुद्धा इच्छा नाही आहे. तू मला प्राप्त झालास, तुझी भक्ती राहावी, तुझ्या ठिकाणी माझं मन राहावं, आणि माझं मन आता कुठेही अन्यत्र जाऊ नये. ते पुढे आणि काय म्हणतात, राम रामेति यतवानी मधुरम गायति क्षणम. राम रामेति यतवानी मधुरम गायति क्षणम स ब्रह्महा सुरापो वा मुच्यते सर्व पातक्यः. जो कोणी मनुष्य राम राम असे मधुर गायन करतो, क्षणभर का असेना, त्याचे मोठमोठे पातक, इवन ब्रह्मपातक असो, अगर सुरा किंवा दारू पिणारा असा मनुष्य जरी असला, तर त्याचे सर्व पातके जळून जातात, तर तो पातकापासून मुक्त होतो. मोठ्या 5 का 6 महापातकं सांगितलेले आहेत. तिच्यामध्ये ब्रह्महत्या ही मोठी मानलेली आहे, आणि दारू पिणे, सुरापान हे मोठं पातक समजलेलं आहे. बघा मी काय सांगतो इथे, शास्त्रांनी सांगितलेलं आहे, सुरापान करणे, दारू पिणे हे मोठ्या पातकामध्ये गणलेलं आहे. शास्त्रांनी ब्रह्महत्येसारखं मानलेलं आहे. थोडा विचार करावा. जे कोणी दारू पितात, सुरापान करतात, त्यांनी थोडा विचार करावा. एवढं मोठं पातक आहे की जे ब्रह्महत्या इतकं मोठं पातक आहे दारू पिणे. तर श्रीरामाचं जर नामस्मरण केलं तर असे एवढे मोठे मोठे पातक जळून जातात. मग कोणी मला म्हणेल, अहो साहेब म्हणे, तुम्ही आत्ता सांगितलात की एवढं मोठं पातक असलं तरी रामराम केल्यानंतर जळून जातं. मग आम्ही जर दारू पितो, ठीक आहे, महापातक आहे, मग रामराम म्हणतो आम्ही, मग पातक जळून जाईल. असं नाही, असं नाही. पातक पण करायचं आणि रामराम करायचं, अशानं काही पातक जळत नाही. जर तुमच्या मनावरती परिणाम झाला, तुमच्या मनावरती चांगल्या गोष्टीची, की रामराम ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की ती दारू पिण्याची इच्छाच होत नाही, दारू पिण्याचीच इच्छा होत नाही. तर सांगायचं इथे काय, सुग्रीवानी फार चांगल्या प्रकारे स्तुती केलेली आहे श्रीरामाची. सुग्रीव आणखीन पुढे काय म्हणतात, न कांक्षे विजयम राम न च दारा सुखाधिकम. न कांक्षे विजयम राम न च दारा सुखाधिकम भक्तिम येम सदा कांक्षे त्वयि बंध विमोचनम.
सुग्रीव म्हणतात, हे श्रीरामा, आता मला वालीवर विजय मिळवण्याची इच्छासुद्धा नाही आहे आणि संसाराची सुद्धा इच्छा नाही आहे. तू आता मला प्राप्त झालेला आहेस, मला वालीवरती सुद्धा विजय नको, पत्नीची सुद्धा इच्छा नाही, संसाराची सुद्धा इच्छा नाही. संसाराच्या बंधनातून मुक्त करणारी तुझी ठिकाणची असलेली भक्ती मला दे. ही मला आता भक्ती प्राप्त झालेली आहे, ती भक्ती मला दे, तिच्यामुळे मुक्ती मिळेल. मला आता कसलीच इच्छा उरलेली नाही. अशा प्रकारची वैराग्याची भाषा आता सुग्रीवाच्या तोंडून येत आहे. स्वपाद भक्तिम आदिश्य त्राही माम भव संकटात. तू आता तुझ्या चरणाची भक्ती मला दे आणि माझी या संसार सागरातून सुटका कर, त्याचं रक्षण कर. तुझ्या भक्तीमुळे तुझी जी भक्ती आहे, चरणाची भक्ती मला दे आणि मला या भवसागरातून, या संकटातून, संसारातून मुक्त कर, रक्षण कर. बाली परमहित जासु प्रसादा, मेलिहु राम तुम समन विषादा. बाली परमहितवाले आहे. ते आणखीन काय म्हणतात बघा. सुग्रीव काय म्हणतो की बाली हा माझा हितकारी आहे. कसं हो? त्या वालीमुळे तर तुम्ही भेटलात म्हणे. वालीनं जर माझ्याबरोबर वैर केलं नसतं, तर तुम्ही मला भेटला नसता. वाली हा माझा परम मित्र झाला. जरी शत्रू असला तर तिच्यामुळेच तर तुम्ही मला भेटलात. तर तो वालीला आता दोष देत नाही. त्याची बुद्धी आता स्वच्छ झालेली आहे. श्रीराम प्रभूच्या संपर्कात आल्यामुळे सुग्रीवाला वाली हा शत्रू वाटत नाही. तो आता आणखीन काय म्हणतो. सपने जई सन होईल लराई, जागे सुमजत मन सचुकाई. याच्यामध्ये श्रीरामचरितमानसमध्ये फार चांगला दोहा आहे. सपने जेही सन होई लढाई. सपनामध्ये समजा काही लढाई झाली वालीबरोबर. सपने जेही सन होई लढाई, लढाई म्हणजे लढाई. जरी माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा वालीबरोबर लढाई झाली, जागे सुमजत मन सकुचाई. मग जाग आल्यानंतर मला त्याचा फार संकोच वाटेल म्हणे. म्हणजे मला स्वप्नात सुद्धा वालीबरोबर युद्ध करायचे नाही. अशी वैराग्याची भाषा कोण? सुग्रीव करतो. मला संसार नको, बायको नको, वालीवर विजय नको, राज्यपद नको, मला फक्त आणि फक्त तुझ्या चरणाची भक्ती हवी. अशा प्रकारची भाषा हे सुग्रीव श्रीरामाला करतात. मग श्रीराम काय म्हणतात बघा. श्रीराम म्हणतात, हे मित्रा, तुझं म्हणणं बरोबर आहे. तू जितकं काही सांगितलंस ते बरोबर आहे. पण काय म्हणे, अग्नीला साक्ष ठेवून आणि ब्राह्मणाला पण साक्ष ठेवून आपण मैत्री केलेली आहे. अग्नीला साक्ष ठेवलेला आहे, ब्राह्मणाला साक्ष ठेवलेला आहे आणि आपण मैत्री केलेली आहे. आणि मी तुला वचन दिलेलं आहे की मी तुझं रक्षण करेन, वालीला मारेन, तुझी पत्नी तुला मिळवून देईल आणि तुझं राज्य तुला देईल. तुला जर वाटत आहे की मग वालीबरोबर युद्ध करायचं नाही, तुला म्हणजे ज्ञान प्राप्त झालं असं वाटतं बहुतेक, की परमात्म्याच्या संपर्कात आल्यानंतर मनुष्याला ज्ञान प्राप्त होतं. त्यांना मग सर्वत्र परमात्माच दिसू लागतात. माझ्यात पण परमात्मा, तुमच्यात पण परमात्मा. मग कोण कोणाचा वैरी? असं वैराग्य प्राप्त होतं, असं समदृष्टी प्राप्त होते. मग सुग्रीवाला अशी वैराग्य प्राप्त झालं, समदृष्टी प्राप्त झाली आणि तो म्हणू लागला की आता मला वालीबरोबर युद्ध करायचं नाही, मला माझी स्त्री नको, मला संसार नको, मला राज्यपद नको. पण तो श्रीराम प्रभू सुग्रीवाला सांगतात, अरे बरोबर, तुझं म्हणणं बरोबर आहे बाबा, परंतु काय म्हणे, आपण अग्नीला साक्षी ठेवून ब्राह्मणाच्या समोर
शपथ घेतलेली आहे आणि वचन दिले एकमेकाला, आणि मी तुला सांगितलेलं आहे की तुझं रक्षण करेन, तुझी पत्नी तुला मिळवून देईल आणि वालीला मारेन, असं जर नाही मी केलो तर मग लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. बघा म्हणे मैत्री केली आणि रामचंद्र प्रभू हे मागे हटले, आपलं वचन त्यांनी निभावलं नाही. आपल्या पिताच्या वचनासाठी ते वनात आले, पिताचं वचन खरं करण्यासाठी वनात आले आणि आपलं स्वतःचं वचन तोडून टाकलं त्यांनी. मी तुला वचन दिलेलं आहे की वालीला मारतो. जर असं नाही केलं तर मी निंदेला पात्र होईल. आणि निंदा का असतं म्हणे, ही फार मोठी गोष्ट असते, मरणापेक्षा पण सुद्धा मोठी गोष्ट असते. म्हणून तू काही चिंता करू नको, मी वालीला नक्की मारेन. लोक निंदा नको मला, वचन देऊन मागे फिरणार नाही मी. श्रीराम हे एकवचनी आहेत, एक वेळेस वचन दिलं ते पूर्ण करणार, तू चिंता करू नको. मग असं कर म्हणे, आपण आता जाऊ म्हणे किष्किंधा नगरीमध्ये, आणि तू काय कर म्हणे की तू वालीला आव्हान दे युद्धाचं, वालीला युद्धाचं आव्हान दे. मग आम्ही पण येतो, मग बघू कसं करायचं, वालीला कसं मारायचं ते मी ठरवेन म्हणे. मग सुग्रीवाला खात्री पटली होती की रामचंद्र प्रभू वालीला नक्की मारतील. मग हे सुग्रीव, श्रीरामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण तिघे निघाले किष्किंधा नगरीला. मग सुग्रीव रामचंद्र प्रभू म्हणाले की जा म्हणे, आता तू वालीला आव्हान दे, आम्ही इकडं थांबतो म्हणे थोडं दूर. मग ते एका झाडाच्या मागे दोघंही राम आणि लक्ष्मण थांबले आणि सुग्रीव किष्किंधा नगरी गेला आणि त्यांनी वालीला आव्हान दिलं लढण्याचं. नंतर वालीला तर आणखी माहीतच आहे, आपल्याला माहीतच आहे की वाली युद्धाला कधी नाही म्हणत नाही. कोणी युद्धाला तयार झाला तर तो युद्ध करतो, आणि इथं तर भाऊ तो जो शत्रू झाला होता तोच युद्धाला ललकारतो आहे. मग वालीला फार क्रोध आला आणि तो नगराबाहेर आला आणि सुग्रीव आणि वालीमध्ये मोठे घनघोर युद्ध होतं. घनघोर युद्ध झालं. मग घनघोर युद्ध झाल्यानंतर सुग्रीवाला सहन झाला नाही वालीचा मारा, आणि सुग्रीव मग तिथून पळून गेला. कुठं गेला? ऋष्मुख पर्वतावरती पळून गेला. मग इकडे राम लक्ष्मण पण ऋष्मुख पर्वतावरती आले. मग त्यावेळेस सुग्रीव श्रीरामाला म्हणला, हे प्रभू म्हणे, तुम्ही तर मला युद्धाला पुढे पाठवलं, माझी बघा म्हणे कशी दशा झालेली आहे, वालीने माझे कसे हाल केलेले आहेत, तुम्ही वालीला का मारलो नाही? तुम्ही म्हणाला होता की युद्ध कर, मी वालीला मारतो, पण तुम्ही वालीला मारलो नाही, का मारलो नाही? अशी तक्रार करतो सुग्रीव श्रीरामाकडे. मग श्रीराम काय म्हणतात बघा, हे बघ म्हणे सुग्रीवा, तुम्ही दोघं बंधू जे आहात ना, शरीरयष्टीने म्हणजे शरीराने किंवा हालचाली म्हणा, पराक्रम म्हणा, लढाई करण्याची जी शौर्य आहे, कला आहे, चालीरीती आहे, तसंच वेशभूषा, आणखी मुख्य म्हणजे काय, तुमचे आवाजसुद्धा सारखे आहेत. तुम्ही ज्यावेळेस लढाई करत होता आवाज पण करत होता, मोठमोठ्याने ओरडत होता, तो दोघांचे आवाज पण सारखे आहेत. म्हणजे एवढं सर्व सारखं असताना मी कसं ओळखायचं सुग्रीव कोण आणि वाली कोण? समजा मी वाली म्हणून बाण सोडला आणि तो तुला लागला तर तू नाहक मरून जाशील. मग मी दिलेलं वचन आणि पुढचं कार्य कसं होणार? म्हणून माझ्या मनामध्ये संशय आला, म्हणून मी काही बाण सोडला नाही. तुम्ही दोघंही सारखे असल्यामुळे शरीराने
आणि वाणीने सुद्धा सारखे असल्यामुळे आणि रूपानं म्हणा किंवा वेशभूषेनं म्हणा, चालीरीती म्हणा, युद्ध करण्याची कला या सर्वांना समान असल्यामुळे मला निर्णय करता आला नाही की सुग्रीव कोण आणि वाली कोण, म्हणून मी बाण सोडला नाही. मग आता असं करू म्हणे, काहीतरी आता खून तुझ्या शरीरावरती तुला धारण करावं लागेल. मग त्यांनी श्रीरामाने एक लक्ष्मणाला सांगितलं की एक पुष्पाची माळा तयार कर आणि सुग्रीवाच्या गळ्यात घाल. मग सुग्रीवाने तिथल्याच वनातील पुष्प घेऊन एक माला बनवली आणि ती सुग्रीवाच्या गळ्यात घातली आणि म्हणाले, आता चला म्हणे, आता आपण आणखीन परत युद्धाला जाऊ. मग युद्धाला आल्यानंतर परत आणखीन सुग्रीवानी वालीला ललकारलं युद्धाला. वालीला आश्चर्य वाटलं, आताच तो हरून पळून गेला होता आणि परत का आला. त्याला पण थोडं आश्चर्य वाटलं की आताच माझ्या युद्धामध्ये माझा मार खाल्ला आणि पळून गेला होता सुग्रीव आणि परत का आला, हे आश्चर्य वाटलं. तरीसुद्धा तो अभिमान होता, गर्व होता, म्हणून तो युद्धासाठी बाहेर निघाला. मग त्यावेळेस काय झालं, ताराने वालीला मनाई केली की जाऊ नका म्हणे, हे नाथ लढाईला जाऊ नका. आणि हे पहा म्हणे, मी काय सांगते ते ऐका, की आताच तुमचा भाऊ किंवा शत्रू मार खाऊन गेला आणि परत येतो, याचा अर्थ का होतो बघा म्हणे. परत येतो याचा अर्थ का होतो की त्याला कोणीतरी साही असायला पाहिजे, त्याच्याशिवाय तो परत येणार नाही. मी असं ऐकलं होतं, अंगदाने मला सांगितलं होतं आणि अंगदाला हेराकडून समजलं होतं की दशरथ पुत्र जे आहेत श्रीराम आणि लक्ष्मण, आपल्या पित्याच्या वचनासाठी ते वनात आले होते आणि बरोबर श्रीरामाची पत्नी सीता होती आणि कोणीतरी राक्षसाने ते सीतेचं हरण केलं. मग ते हुडकत सीतेला हुडकत वनात फिरत होते. मग त्यावेळेस हनुमंताची आणि त्यांची भेट झाली. हनुमंताने श्रीरामाला तुमची कहाणी सांगितली आणि तुम्हाला मदत करण्यासाठी म्हणजे सुग्रीवाची कहाणी सांगितली आणि सुग्रीवाची मदत करण्याची विनंती हनुमंताने श्रीरामाकडे केली. आणि श्रीरामाला सांगितलं की आम्ही सर्व वानर मिळून, सुग्रीव सर्व वानर मिळून सीतेचा शोध घेऊ. मग श्रीराम त्यावेळेस त्यांनी सहमती दिली आणि हनुमंतानी श्रीराम आणि सुग्रीव यांची मैत्री घडवून आणलेली आहे, म्हणून हे सुग्रीवाला श्रीरामाचं पाठबळ आहे. आणि श्रीराम हे काय आहेत, श्रीराम हे साक्षात परमात्मा आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर युद्ध नका करू. सुग्रीवाबरोबर तुम्ही असं करा म्हणे की सुग्रीव तुमचा लहान भाऊ आहे, लहान भावाला थोडं माफ करा. तुम्ही चूक झाली, तिची चूक झाली ठीक आहे, परंतु तुम्ही मोठ्या मनाने सुग्रीवाला माफ करा आणि सुग्रीवाला जवळ घ्या आणि त्याला युवराजपद द्या. असं हे कोण तारा सांगत आहेत. तुम्ही श्रीरामाबरोबर दुश्मनी मोल घेऊ नका, हे बरोबर नाही आहे, असं तारा वालीला अडवते, विनंती करते, युद्धाला जाऊ नका असं म्हणते. तरीसुद्धा वाली जो आहे तो ऐकत नाही. तो एवढंच म्हणतो, ठीक आहे म्हणे, सुग्रीवाबरोबर युद्ध करेन पण त्याला मारणार नाही म्हणे, त्याला फक्त घायाळ करेल आणि त्याला हाकलून देईल. आणि तू जे श्रीरामाचं बद्दल सांगितलीस ना, ते मला माहीत आहे म्हणे. श्रीराम हे दशरथ पुत्र आहेत, परमात्मा आहेत. त्यांनी अवतार घेतलेला आहे, राक्षसाचा वध करण्यासाठी अवतार घेतलेला आहे, दुष्टाचा नाश करण्यासाठी अवतार घेतलेला आहे. ते न्यायी आहेत, ते माझ्यावरती अन्याय करणार नाही.
मी त्यांच्याबरोबर काही लढणार नाही, मी त्यांचं काही वाकडं केलं नाही, त्यांचं आणि माझं काही दुश्मनी नाही. तरी पण मग ते न्यायी आहे, ते माझ्याबरोबर काय युद्ध करणार नाहीत किंवा मला मारणार नाही. तू चिंता करू नको, ते परमात्मा आहेत, न्यायी आहेत असं म्हणून तारेची समजूत घालून वाली युद्धाला आला. मग सुग्रीव आणि वालीमध्ये घनघोर युद्ध होतं. परत मग युद्ध झाल्यानंतर वाली तर बलाढ्य होतेच होता. सुग्रीवाची काय झालं, सुग्रीवाची शक्ती क्षीण होऊ लागली. मग तो इकडे तिकडे पाहू लागला, श्रीरामाकडे पाहू लागला की आता श्रीराम काहीतरी करतील आणि वालीला मारतील. शक्ती क्षीण होत होती, श्रीरामाकडे पाहत होता. मग श्रीरामाने बघितलं, जाणलं की आता सुग्रीवाची शक्ती आहे ही कमी होत आहे. मग त्याने एक बाण घेतला, तो धनुष्यावर चढवला आणि सोडला वालीवरती. वालीच्या छातीवरती बाण लागला. छातीवरती बाण लागल्यानंतर वाली आहे खाली धरतीवरती पडला, घायाळ झाला, जखमेतून रक्त वाहू लागलं. श्रीरामाचा बाण फार तीक्ष्ण होता, परंतु लगेच वाली काही मरण पावला नाही. वाली हा फार बलाढ्य होता, फार ताकदवान होता. आणि दुसरे कारण असू शकेल की इंद्राने जी दिलेली सुवर्णाची माळ आहे ती वालीच्या गळ्यात होती, म्हणून वाली तत्काळ मरण पावला नाही. आणि त्याचे प्राण कंठात आले, घायाळ झाला, रक्त जखमेतून वाहू लागलं. मग हे श्रीराम आणि लक्ष्मणाने पाहिलं आणि मग ते दोघेही वालीच्या जवळ गेले. वालीनं पाहिलं, वालीनं श्रीरामाला पाहिलं. आता वाली पुढे काय बोलतो, श्रीरामाला कशा दोष देतो हे आपण पाहू. तर आता इथे एक घ्यायला पाहिजे पहा, इथे काय की ह्या घटनेवरनं 2-3 धडे घ्यायला पाहिजे. पहिला प्रथम की जो हारलेला शत्रू आहे परत येतो, याचा अर्थ का होतो हे एका राजाने ओळखायला पाहिजे. दुसरी गोष्ट, पत्नी सांगत होती की तुम्ही सुग्रीवाची बाजू पण ऐकून घ्या आणि सुग्रीवाला क्षमा करा. तुम्ही मोठे आहात, पराक्रमी आहात. पराक्रमी मनुष्याचा एक गुण असतो, क्षमा हा एक गुण आहे. तुम्ही क्षमा करायला पाहिजे. लहान बंधू आहे, त्याची एक चूक झाली, ठीक आहे, त्याला क्षमा करा. तुम्ही क्षमा करून त्यांना युवराजपद द्या असं पत्नी सांगत होते. तरीसुद्धा तो वाली ऐकला नाही. यापासून एक धडा घ्यायला पाहिजे आपणाला पण की काय काय गोष्टी आपण दुसऱ्याचं पण ऐकायला पाहिजे, स्वतःचंच करायला नको. आणि खास करून पत्नी ज्यावेळेस सांगते, काकुलती येऊन सांगते, क्षमा याचना करते, रडकुंडेला येऊन सांगते, त्यावेळेस तर पतीने ऐकायलाच पाहिजे. हा एक धडा घ्यायला पाहिजे. क्षमा हे बलवान व्यक्तीचं भूषण असतं. त्यांनी कमकुवत जे शत्रू असतात किंवा कमकुवत लोक असतात त्याच्यावरती अन्याय करू नये, त्यांना क्षमा करावी. एखादा अपराध होऊ शकतो, एखादी चूक होऊ शकतो. सक्का भाऊ आहे, झाली चूक, क्षमा करायला पाहिजे होते. दोन्ही पक्षाचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं की तो गादीवरती का बसला हे ऐकून घ्यायला पाहिजे होतं. ते न ऐकता वालीने त्याला हाकलून दिलं. या अशा काही गोष्टी आहेत की यांनी ह्या प्रसंगातून आपण धडा घ्यायला पाहिजे. नुसती कथा ऐकून आपण सोडून देऊ नये. याच्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या असतात, काही ज्ञानाच्या गोष्टी असतात.
ते आपल्या संसारामध्ये सुद्धा उपयोगी पडतात. आता वालीनं श्रीरामाला पाहिलेलं आहे आणि वाली श्रीरामाला काय बोलतो आणि तो श्रीरामाला विचारू शकतो की तू का मला मारलास बाबा, मी तुझ्याबरोबर युद्ध करत नव्हतो, मी तुझा काही दुश्मन नाही आहे. अशा बऱ्याच काही गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी, भौतिक गोष्टी तो करतो आणि श्रीराम प्रभू त्याला कसे उत्तर देतात हे आपण पुढच्या सत्रात पाहू. आताचं सत्र इथे थांबवतो. मध्यंतरी थोडा व्यत्यय आला काही कारणामुळे, तर पुढच्या सत्रामध्ये पाहू वालीचा संवाद, श्रीरामाचं उत्तर आणि श्रीराम तारेला कसं समजावतात हे पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र आता इथंच थांबवतो. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.